गावाकडची ओढे चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. तर हे बघा इथं मी अशी मेथी निवडून घेतलेली आहे. ही मेथी अगोदरच मी हे काड्यासहित पूर्ण स्वच्छ पाण्याने 2-3 पाण्याने धुवून घेतलेली आहे. कारण या काड्यांचासुद्धा आपण उपयोग करणार आहोत. तर या काड्यांचा उपयोग कसा करणार आहोत ते व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पुढे दाखवणारच आहे. तर आपण आज बघणार आहोत नागदिवे. तर नागदिवे करण्यासाठीच या भाजीचा उपयोग होणार आहे. तर नागदिवे केल्यानंतर त्याच्या समोर जो नैवेद्य असतो तो भात, मेथीची भाजी याचा नैवेद्य असतो आणि त्यावर वरण असतं. तर आता ह्या काड्या मी कशा वापरणार आहे ते तुम्ही व्हिडिओमध्ये नक्की बघा. तर इथं मी भाजी आता ही स्वच्छ निवडून घेतलेली आहे तर ती घेते. अगोदर मी मेथीची भाजी तयार करून घेते. हे बघा. तर मेथीसाठी मी लसूण पण निवडून ठेवलेलं आहे आणि अशा ह्या काड्या पण पुसून स्वच्छ करून ठेवलेल्या आहेत. कारण धुतल्यामुळे त्या थोड्याशा ओलसर झालेल्या होत्या. तर मग याचं पाणी काढलं तर मग त्या पूर्णपणे अशा ओल्या ओल्या होत नाहीत आणि नागदेवाला त्या फारशा चिटकून बसत नाहीत. त्यामुळे मी त्या कोरड्या करून घेतल्या. तर इथं मी अगोदर कुकर लावून घेते. कुकरमध्ये वरण आणि भात लावणार आहे मी. तर डाळ ही आमची घरचीच आहे. गावाकडे शक्यतो डाळी घरीच बनवून म्हणजे तयार करून घेतलेल्या असतात आणि त्या खायलासुद्धा खूप म्हणजे अशा टेस्टी लागतात. आणि तांदूळ लावते हे बघा हे असे. तर मी हे तांदूळ आणि डाळ लावण्यासाठी फिल्टरचंच पाणी वापरते. कारण जर बोरचं पाणी वापरलं तर घरी ज्या आपण ह्या डाळी बनवलेल्या असतात त्या अजिबात शिजल्या जात नाहीत. असं तसेच दाणे राहतात त्याच्यामध्ये, पूर्ण गाळ शिजत नाही डाळ. त्यामुळं फिल्टरचं किंवा मग विहिरीचं पाणी वापरावं लागतं. फक्त एवढीच गोष्ट त्याच्यासाठी लक्षात ठेवावी लागते. नाहीतर चवीसाठी म्हणाल तर घरी तयार केलेल्याच डाळी चवीला खूप छान लागतात. कारण त्याला पॉलिश वगैरे नसतं, त्यांना स्वतःची चव असते. तर हे बघा इथं मी याचा असा तांदूळ धुवून घेतलेला आहे. तर खरं तर नागदिव्यासाठी राळ्याचा तांदूळ वापरतात. परंतु आता राळं फारसं काही कुठं म्हणजे विक्रीला वगैरे पण जास्त येत नाही आणि या बाजारी तर आम्हाला भेटलंच नाही राळं. त्यामुळं मग मी आपलं भात तयार करायला घेतलं आहे. मग आपला साधा भाताचा का होईना पण नैवेद्याला उपयोगाला येतं हे, म्हणून लावले. तर इथं लावते बघा आता कुकर. भातामध्ये मीठ वगैरे टाकून लावून घेते आता. कारण मग कुकर थंड झाल्यानंतर मला याच्यामध्येच याच कुकरमध्ये नागदिवे उकडता येतील म्हणून ही तयारी चालू आहे माझी, अगोदर कुकर लावून घ्यायची. तर इथं मी आता कणिक घेतलेली आहे नागदिवे बनवण्यासाठी. तुमच्या घरात जर माणसं जास्त असतील तर तुम्ही जास्तसुद्धा कणिक घेऊ शकता. कारण खायलासुद्धा नागदिवे बनवतात आणि खूप छान लागतात हे उकडीचे नागदिवे खाण्यासाठी. तर तुमच्याकडे करत असतील तर चांगली गोष्ट आहे. जर करत नसतील नागदिवे तर तुम्ही एकदा नक्की अशा पद्धतीने नागदिवे तयार करून बघा आणि त्याचा आनंद लुटा. कारण खूप मस्त लागतात हे तूप टाकून आणि वरण टाकून नागदिवे खायला. तर असं घट्टसरच पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे नागदिव्यांसाठी. कारण आपण चपाती लाटतो त्याप्रमाणे जर मळलं पीठ तर मग ते नागदिवे आपण जेव्हा कुकरमध्ये लावू त्यावेळेला मग असे वाकडे तिकडे होतात शिजताना, लूज पडतात ते. त्यामुळं घट्ट जर पीठ मळलं तर नागदिव्यांचा आकार चांगला राहतो आणि आपल्याला मग पाजळताना काही त्रास होत नाही. हे बघा हे असं घट्टसरच पीठ मळून घ्यायचं आहे. पोळीपेक्षा घट्ट पीठ मळायचं आहे आणि याचे नागदिवे तयार करायला घ्यायचे आहेत. आणि जर वाकडे तिकडे नाही झाले, चांगले झाले नागदिवे तर आपल्याला मग वाती आणि तेल वतताना त्याचा काही फारसा त्रास होत नाही. असे वाकडे तिकडे लुंडकत नाहीत, ते एकाच जागेवर असे छान बसतात. त्यामुळं हे घट्ट करायचा अट्टास पीठ घट्ट करून घ्यायचं. बघा हे असे नागदिवे तयार करून घ्यायचे. त्या पिठामध्ये अजिबात तेल टाकायचं नाही बरं का. घट्ट तसंच डायरेक्ट पीठ मळायचं. फक्त हे आपण जेव्हा नागदिवे तयार करतो त्यावेळेला मात्र हाताला थोडंसं तेल लावून घ्यायचं. तर त्याचा म्हणजे असं उपयोग होतो की आपण जर तेल लावून हे नागदिवे बनवले तर आपण जेव्हा कुकरमध्ये लावू तेव्हा एकमेकांना जरी चिटकले तरी ते पूर्णपणे असे चिटकत नाहीत. आपण काढताना ते बरोबर अलगद निघतात. त्यासाठी हा तेलाचा हात लावायचा आणि त्याचबरोबर आपल्याला हाताला पीठ पण चिटकत नाही. असे दोन्ही फायदे होतात तेलाचे. हे बघा असं छान खोलगट भाग तयार करायचा
आणि जे पाजळायचे आहेत त्याला असं नाक तयार करायचं आणि खालच्या बाजूनी सुद्धा असं म्हणजे पोकळी निर्माण करायची, म्हणजे हे खूप छान शिजलं जातं. असं म्हणजे अर्धवट कच्चं वगैरे काही राहत नाही. त्यामुळं असा खोलगट भाग तयार करायचा असतो. हे बघा असं. हे आपले पाजळण्यासाठी 5 दिवे तयार करणार आहे. कारण आमच्याकडं माझ्या सासूबाई फक्त 5च दिवे तयार करायच्या आणि ते 5 दिवे मग पाजळायच्या. तर ही अशीच परंपरा मी पुढं चालू ठेवलेली आहे. मी पण 5च दिवे तयार करते आणि ते पाजळते. आणि बाकीचे हे जे आहेत ते मी सगळे खाण्यासाठी तयार केलेले आहेत. आता हे कणकेचे झाले की मी लगेच बाजरीचे पण तयार करून घेणार आहे. बाजरीचे सुद्धा उकडलेले दिवे खूप अप्रतिम लागतात खायला. तर ते सुद्धा तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा. कारण हे उकडीचे पदार्थ कधीतरी असे खायला खूप भारी वाटतात. तळलेलं तर आपण नेहमी नेहमी खातोच ना. तर हे बघा, हे आपले बाजरीचे पण तयार झालेले आहेत. काही बाजरीचे आणि काही गव्हाच्या पिठाचे असे तयार केलेले आहेत. आणि इकडं आहेत हे पूजेचे आहेत. तर चला आपण हे आता कुकरमध्ये लावणार आहोत. तर कुकरमध्ये कसे लावायचे ते बघा. तर सगळे दिवे तयार झाले. तर इकडे बघा, हे मी लुटून आलेले जे करंड वगैरे आहेत ते असे स्वच्छ करून ठेवले. मला हे खूप आवडतं. इकडं कुकर पण आपलं थंड झालेलं आहे. वरण भात आपला एकदम तयार झालेला आहे. हे बघा, मस्त शिजलेला आहे भात आणि वरणसुद्धा एकदम गाळ असं छान शिजलेलं आहे. आणि हे वरण जर गाळ शिजलं तरच मग आपल्याला ह्या नागदेव्याबरोबर खायला मस्त भारी वाटतं. आणि जर अशी डाळ राहिली तर मग ते खायला एवढं काही म्हणजे खास वाटत नाही. तर हे असं वरण भात आणि नागदिवे त्याच्यावरती असं तूप टाकून मस्त लागतं खायला. ते बघा, इथं कुकर घेतलेलं आहे मी. कुकरमध्ये अशी जाळी खाली टाकलेली आहे आणि त्यावरती पाणी टाकलेलं आहे. आणि आता मी असं ह्याच्या भाजीच्या काड्या अशा स्वच्छ एकदम छान लेवलला लावून असं याच्यामध्ये अशी लेयर तयार करायची. हे बघा, असं असं पसरून ठेवायचं. हे असं मस्त पसरलं की मग खालच्या वाफेने आपण वरती जे दिवे ठेवू ते खूप छान वाफरले जातात. आणि हे आपल्या शरीरासाठी पण खूप छान आहे, पौष्टिक आहे. कारण या काड्यांमधला अर्क असा पूर्णपणे आपण जे वरती दिवे ठेवतो आहे तर त्याच्यामध्ये उतरतो आणि ती चवीला पण खूप भारी लागतं. तर तुम्ही असं नक्की करून बघा. आमच्याकडं हे असंच करायची पद्धत आहे. या काड्यांवरतीच नागदिवे शिजवले जातात, उकडले जातात. तर असे एकदम रांगेत असे छान लावून घ्यायचे एकावर एक असे आणि शेजारी पण असे चिटकून लावले तर मग भरपूर प्रमाणामध्ये आपल्याला एकदाच सगळे नागदिवे शिजून घेता येतात. तर हे बघा, तर असा हा काड्यांचा उपयोग होतो. आणि त्या काड्यांची म्हणजे पौष्टिकता जी आहे त्याचा अर्क जो आहे तो पूर्णपणे ह्या नागदिव्यामध्ये उतरतो आणि ते छान लागतं खायला. तसं आपण लावलेलं आहे. हे बघा, आपलं हे नागदिवे उकडून तयार झालेले आहेत. तर हे बघा, इकडे हे नाकाचे जे असे समोर नाकं तयार केलेली आहेत ती सगळी मी बाजूला काढलेली आहेत. तर आता याच्यामध्ये मी वाती लावणार आहे. तर वाती लावण्यासाठी असे सगळे एका ठिकाणी एका बाजूने एका लाईनीमध्ये लावून घेते मी आणि मग त्याच्यामध्ये अशा 2-2च्या वाती टाकून घेते. तर वात लावताना एक वात कधीच लावायची नाही. तर 2 वातींचे जोडी तयार करायची आणि मग ती दिव्यामध्ये लावायची. एकटी वात लावू नये असं म्हणतात, म्हणून अशा जुळ्या वाती लावायच्या असतात. तर हे बघा, हे असं सगळ्या जुळून ठेवलेल्या 2-2 वातीची एक वात तयार करून मी अशी दिव्यामध्ये लावते. आणि हे दिवे जर तूप नसेल तर तेलामध्ये लावले तरी चालतात आणि तूप असेल तर तुपामध्येच लावावेत. कारण ह्याचा मान आहे तुपामध्ये दिवे पाजळावेत. तर इथं माझ्या सगळ्या वाती झालेल्या आहे जवळपास लावून. आता मी याच्यामध्ये तूप टाकते. तूप मी काही वितळून घेतलेलं नाही. आता मी असंच बिना वितळतं तूप टाकणार आहे. कारण आता दिवे लावले की आपोआप ते गरमीने हे वितळतं तूप. तर त्यामुळं असंच टाकू शकतो आपण. आणि जो तो खोलगट भाग आहे, जर जास्तीत जास्त आपण खोल बनवला तर त्याच्यामध्ये भरपूर तूप मावतं आणि बराच वेळ दिवे चालू राहतात. त्यासाठी तो खोलगट भाग असा चांगल्या प्रकारे तयार करायचा असतो. तर इथं असं मी टाकते तूप एक करून.
एका एका दिव्याला करून. हे बघा असं. तर तुमच्याकडे असं नागदिवे बनवतात का, किंवा तुमच्याकडं तळी भंडार करतात का, ते कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि ह्या परंपरा आपण केल्याच पाहिजेत, म्हणजे पुढच्या पिढीला कळतं की म्हणजे आपल्या काय रूढी परंपरा आहेत, आपले सणवार काय आहेत. तर हे शहरापेक्षा खेड्यामध्येच खूप माहिती मिळते बरं का याची, कारण खेड्यामध्ये आवर्जून सगळे सणवार साजरे केले जातात, सगळ्या रूढी परंपरा पाळल्या जातात. तर इथं मी आता दिवे सगळे तुपामध्ये हे भरून घेतलेले आहेत, वाती लावलेले आहेत. आणि असा भात घेतलेला आहे, भातावरती वरण टाकलेलं आहे. मी पिवळं वरण ठेवलेलं आहे. तुम्ही फोडणी घातलं तरी हरकत नाही, पण देवाच्या नैवेद्याला पिवळं वरण आणि भातच घेतात. आणि अशी मेथीची भाजी घेतलेली आहे मी. ते बघा अशी मोकळी मेथीची भाजी घ्यायची नैवेद्याला. तर हे बघा इकडं देवाची पूजा केलेली आहे मी, अगोदरच केलेली होती. सगळी फुलं वगैरे वाहिलेली आहेत. आणि इथं आता नागदिवे मी ठेवून घेतलेले आहेत. आता हे पाजळायचं काम करते, काडीपिटीने लावते. आणि एक गोष्ट लक्षात ठेवायची, दिव्याला दिवे कधी लावायचे नाही, वेगवेगळे काडीने लावायचे, म्हणजे काडीनेच दिवे लावायचे. एकाला एक लावून कधीच दिवे लावू नये असं म्हणतात. त्यामुळे हो काय मी सगळे काडीपिटीने असे दिवे लावून घेतलेत.